पुण्यामधील कल्याणी नगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाला जुवेनाईल कोर्टासमोर केलं हजर. मुलासोबत त्याचे कुटुंबीयही उपस्थित. पुण्यातील अपघातातील गुन्ह्यामध्ये पोलिसांनी 185 कलम वाढवलं. दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपला. 4:30 वाजता जुवेनाईल कोर्ट देणार निर्णय. पुणे अपघात प्रकरणामधील अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवालला कोर्टात केलं हजर. अगरवाल यांना छत्रपती संभाजीनगरमधून करण्यात आली होती अटक. पुणे अपघात प्रकरणामधील अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवालवर शाईफेक करण्याचा प्रयत्न. वंदे मातरम संघटनेच्या 5 ते 8 कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. विशाल अगरवाल यांना कोर्टात आणताना झाली शाईफेक. पुण्यामधील अपघात प्रकरणामधील विधी संघर्ष बालक मद्यधुंद होता की नाही यासाठीचा पुरावा ठरू शकणार ब्लड सॅम्पलचा रिपोर्ट अद्यापही आलेला नाही. त्यामुळे आज देखील तो रिपोर्ट न्यायालयासमोर सादर करण्यात आलेला नाहीये. कल्याणी नगर अपघातानंतर पुणे महानगरपालिका अलर्ट मोडवर. 3 अवैध पबवर पुणे महानगरपालिकेची कारवाई. शहरातील इतर सर्व पब आणि बारला देखील पुणे महानगरपालिका पाठवणार नोटीस. विशाल अगरवाल यांचे वडील सुरेंद्र कुमार अगरवाल यांचा छोटा राजनशी संबंध. भावांसोबत असलेल्या संपत्तीच्या वादातून अगरवाल यांनी छोटा राजनशी घेतली होती मदत. काल गृहमंत्री फडणवीसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पुणेकरांची दिशाभूल करणाऱ्या काही बाबी समोर. राज्याच्या गृहमंत्र्यांना पहिली FIR कॉपी बदलल्याबाबत माहिती देण्यात आलेली नव्हती का, की गृहमंत्री पोलीस प्रशासन आणि बिल्डरला वाचवण्याचा प्रयत्न करतात. रवींद्र धंगेकरांचा ट्विट करत सवाल. पुणे अपघात प्रकरणामधील आरोपी मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला त्रास. त्यांच्या पालकांकडे तक्रार करूनही सुधारणा नाही. प्राजक्त तनपुरेंच्या पत्नी सोनाली तनपुरेंचं ट्विट. पुण्यातील कल्याणी नगर रॅश ड्रायव्हिंग प्रकरणाशी संबंधित लोकांवर कारवाई झाली पाहिजे. संजय शिरसाट यांची मागणी. भीमा नदी पात्रामध्ये बुडालेली बोट सापडली. 35 फूट पाण्यामध्ये तळाशी होती बोट. मात्र बुडालेल्यांना शोधण्यामध्ये अद्याप NDRFला यश नाही. करमाळा तालुक्यामधील कुगावमधून इंदापूर तालुक्यातील काशीकडे प्रवाशांना घेऊन जाणारी बोट भीमा नदी पात्रामध्ये बुडाली होती. बोटीमध्ये 7 प्रवासी होते. त्यापैकी एक प्रवासी पोहून पाण्यातून बाहेर आल्यानं त्याचा जीव वाचला. बोटीतील इतर 6 प्रवासी दगावल्याची भीती. भीमा नदी पात्रातील बोट दुर्घटनेमध्ये जाधव कुटुंब बुडालं. झरे तालुक्यातील करमाळा येथे राहणारं जाधव दाम्पत्य आणि त्यांची 2 लहान मुलं बेपत्ता. आदिनाथ साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे यांचा मुलगा गौरव डोंगरे आणि बोट चालक पाण्यात बेपत्ता. माढ्याचे खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकरांकडून इंदापुरातील दुर्घटना स्थळाची पाहणी. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा. रणजितसिंग निंबाळकर NDRF टीम सोबत जलाशयात उतरले. खासदार सुप्रिया सुळेंकडून उजनीमध्ये अपघातग्रस्त भागाची पाहणी तसंच प्रशासनाच्या कामाचा सुळेंनी घेतला आढावा. इंदापूरच्या कळाशी गावात सुप्रिया सुळेंनी घेतली उजनी धरण बोट दुर्घटनेतील नातेवाईकांची भेट. दुर्घटनेतील नातेवाईकांचा खासदार सुप्रिया सुळेंसमोर आक्रोश. यावेळी सुप्रिया सुळेही गहिवरल्या. नाशिकच्या इगतपुरीमधील भावली धरणामध्ये बुडून मामा भाच्यासह एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये 2 तरुण 3 तरुणींचा समावेश. हनीफ शेख, अनस खान, मिसबाह खान, इकरा खान आणि नाझिया खान अशी मृतांची नावं. शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तीकर यांच्या विरोधामध्ये पक्षांतर्गत रोष. खासदार गजानन कीर्तीकरांची हकालपट्टी करण्याची शिशिर शिंदेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. शिशिर शिंदेंनी एवढा अभ्यास केला असता तर ते कधीच पडले नसते. शिशिर शिंदे कोण असं म्हणायची वेळ आली. शिशिर शिंदेंनी केलेल्या वक्तव्यानंतर अमोल कीर्तीकरांचं टीकास्त्र तर गजानन कीर्तीकरांचा निर्णय वैयक्तिक होता. आता निर्णय घेतील तोही वैयक्तिक असेल. अमोल कीर्तीकरांचं वक्तव्य. पावसाळी अधिवेशन 16 जूनपर्यंत पुढे ढकलण्याची शक्यता. याआधी 10 जूनला अधिवेशनाचं होतं नियोजन. मुंबईमधल्या ऐतिहासिक दामोदर नाट्यगृहावर हातोडा. मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणींकडून पाडकामाची पाहणी. दामोदर नाट्यगृह वाचवण्यासाठी प्रशांत दामलेंनी दिला होता उपोषणाचा इशारा.
सीता मातेला पळवून नेण्यासाठी रावण भगवे कपडे घालून आलेला होता. आता योगी आदित्यनाथ भगवे कपडे घालून येतात. ते चीनच्या सीमेवरील अतिक्रमणावर, महागाई, बेरोजगारीच्या मुद्द्यावर अवाक्षर काढत नाहीत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची योगी आदित्यनाथांवर टीका. चीनने भारताची कोणतीही जमीन बळकावलेली नाही. जर नाना पटोले यांना असं वाटत असेल तर त्यांना चीनच्या सीमेवर घेऊन जायला तयार आहे. त्यांनी चीनच्या सीमेवर जावं आणि बघून यावं. आसामचे मुख्यमंत्री हिम्मता बिस्वा शर्मा यांचं नाना पटोलेंना प्रत्युत्तर. काँग्रेससह इंडिया आघाडीच्या भगव्या रंगाचा सनातन धर्माचा द्वेष काँग्रेसनंच भगवा आतंकवाद शब्द पुढे आणलेला होता. जनतेनं नाकारल्याची जाणीव झाल्यानं काँग्रेसच्या नेत्यांना निराश आलेली आहे. भाजप प्रवक्ते मनीष शुक्ला यांची पटोलेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. निकालापूर्वीच श्रीरंग बारणेंवर शुभेच्छांचा वर्षाव. अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून श्रीरंग बारणेंचा भावी केंद्रीय मंत्री असा बॅनर. पुणे मुंबई महामार्गावरती तळेगाव दाभाडे इथल्या उर्से टोल नाक्यावर राहुल शेवाळे आणि श्रीकांत शिंदेंच्या विजयाचे बॅनर्स, निकाला आधीच अभिनंदन करणारे बॅनर लागल्यानं चर्चांना उधाण. भिवंडी शांतीनगर पोलीस ठाण्यामध्ये भाजप लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल. पोलिसांना मतदान केंद्रावर केलेल्या शिरगाळ प्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती. राज्यामधील शेतकऱ्यांना मिळणारे पीएम किसानचे पैसे जम्मू काश्मीरमध्ये कसे गेले? पीएम किसान योजनेमध्ये घोटाळ्याची शक्यता, आमदार बच्चू कडूंचं वक्तव्य. घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेतील बळींची संख्या 17वर. जखमी राजू सोनवणे यांचा उपचारांदरम्यान मृत्यू. घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी एसआयटीची स्थापना. मुंबई गुन्हे शाखेचे सहआयुक्त लक्ष्मी गौतम यांच्याकडून आदेश जारी. एसआयटी पथकामध्ये एकूण 6 अधिकाऱ्यांची नियुक्ती. नाशिकच्या द्वारका चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्याबाबत मंत्री छगन भुजबळ यांचे मनपा, पोलीस आणि राष्ट्रीय मार्ग प्राधिकरणाला पत्र. मुंबईच्या हाजी अलीच्या धर्तीवर नाशिकच्या द्वारका सर्कलचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्याची मागणी. धाराशिवच्या जुनोनी गावामध्ये अनुदान न मिळाल्यानं दूध उत्पादक शेतकरी आक्रमक. रस्त्यावर दूध ओतून केला शासनाचा निषेध. एसआरटी या अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान. नेरळजवळील माळेगावच्या सगुणा बागेत कार्यक्रमाचं आयोजन. यवतमाळच्या महागाव तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे केळीच्या बागा भुईसपाट. शेतकरी आर्थिक संकटात. नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. राज्यभरामधील धरणांमध्ये जेमतेम 24.24% जलसाठा शिल्लक. 10,000 गावं टँकरग्रस्त. राज्यभर चारा टंचाईमुळे दूध उत्पादक शेतकरी संकटात. नाशिक जिल्ह्यातील 273 गावं आणि 655 वाड्यांमध्ये पाणी टंचाई. 5,38,763 नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा. राज्यामध्ये पुढील 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज. तापमान 35 ते 37 अंश दरम्यान राहणार असल्याची शक्यता. तसंच तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरणासह पावसाचीही शक्यता. कोकणात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात. पावसामुळे कोकणातील जनजीवनावर परिणाम. अंदमानात दाखल झालेला मान्सून पुढील 2 दिवसांमध्ये अरबी समुद्रात दाखल होईल. हवामान विभागाचा अंदाज. वादळी पावसामुळे सोलापूरच्या करमाळा परिसरातील बागा जमीनदोस्त. अंदाजे 15 ते 20 कोटी रुपयांचं नुकसान. भरडाईसाठी धानाची उचल नाही. गोंदिया जिल्ह्यातील 34 राईस मिलर्सचा जिल्हाधिकाऱ्यांनी बजावल्या नोटीस. 15 राईस मिलर्सनी जमा केलेली बँक गॅरंटी, पण अद्याप धानाची उचल नाहीच. पेन्स व्याघ्र प्रकल्पात डार्क स्काय पार्क ही देशातली पहिला आणि आशिया खंडातील 5व्या डार्क स्काय पार्कसाठी पेन्सच्या जंगलात कित्येक किलोमीटरचा परिसर प्रकाश प्रदूषणमुक्त. वन्यजीव दर्शनाबरोबर रात्री आकाश निरीक्षणही करता येणार. गोंदियाच्या रिंग रोड परिसरामध्ये मालवाहू ट्रकची स्थानिक गुन्हे शाखेच्या वाहनाला धडक. अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर पोलीस निरीक्षक आणि वाहन चालक किरकोळ जखमी. सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे साड्यांचे दर वाढले. कांचीपुरम साड्यांच्या किमतीमध्ये 50% वाढ. दिल्लीत पुढील 4 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. तापमान 46 अंशांवर पोहोचण्याची शक्यता. तर उत्तर प्रदेशातील काही शहरांना रेड अलर्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उत्तर प्रदेशच्या बस्तीमध्ये रॅली. थोड्या वेळामध्ये श्रावस्तीमध्येही करणार प्रचार. तर संध्याकाळी दिल्लीच्या द्वारकामध्ये करणार प्रचार. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना दिलासा नाही. सोरेन यांना अंतरिम जामीन देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये विकास दर 7.5% वाढण्याची शक्यता. रिझर्व्ह बँकेच्या अहवालातील माहिती.
लंडनहून सिंगापूरला जाणाऱ्या सिंगापूर एअरलाइन्सच्या फ्लाईटमध्ये गंभीर टर्ब्युलन्स झाल्यानं एकाचा मृत्यू, विमानातील अनेक जण जखमी. सिंगापूरनंतर भारतातही पसरला कोरोनाचा नवा प्रकार. भारतातील 290 लोकांना कोविडचा उपप्रकार KP2 आणि 34 लोकांना KP1चा संसर्ग. श्रीकांत चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ. 11 दिवसात बॉक्स ऑफिसवर 28 कोटींची कमाई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.